श्रीराम, माता सीता आणि लक्ष्मण यांच्यासोबत अयोध्येत सुखरूप वास्तव्य करत होते. एक दिवस कैकेयी, जी दशरथ राजाची द्वितीय राणी होती, तिने दशरथ राजाकडून 2 वर मागितले. पहिल्या वराने तिने भरतासाठी अयोध्येचे राज्य आणि दुसऱ्या वराने रामासाठी 14 वर्षाचा वनवास मागितला. दशरथाला आपली प्रतिज्ञा पाळायची होती, म्हणून त्यांनी रामाला वनवासाला जाण्याचा आदेश दिला. रामाने आपल्या वडिलांच्या आज्ञेचे पालन करण्यासाठी वनवासाला जाण्याचा निर्णय घेतला. त्यांना माहीत होते की हा वनवास त्यांच्या जीवनाचा एक महत्त्वाचा टप्पा असेल. ते वनवासात राहून आपल्या जीवनाच्या लक्ष्यांचा पाठपुरावा करण्याचा प्रयत्न करतील. रामाने वनवासाला जाण्यापूर्वी आपल्या वडिलांचा आणि आईचा आशीर्वाद घेतला. ते आपल्या भावाला भरतालाही वनवासाला जाण्यासाठी तयार राहण्यासाठी सांगून गेले. राम, सीता आणि लक्ष्मणांनी वनवासासाठी प्रस्थान केले. ते वनात अनेक ठिकाणी राहिले आणि अनेक कठीणांचा सामना केला, पण त्यांनी कधीही हिंमत हरवली नाही. वनवासादरम्यान रामाने अनेक राक्षसांचा वध केला आणि अनेक लोकांना मदत केली. त्यांनी रावणाचा वध करून सीताला मुक्त केले. रामाच्या वनवासाने त्यांना एक महान योद्धा आणि एक आदर्श राजा म्हणून तयार केले. वनवासानंतर ते अयोध्येला परतले आणि राजा झाले. रामाच्या वनवासाचे हिंदू धर्मात खूप महत्त्व आहे. ते एक परीक्षा म्हणून पाहिले जाते, जी रामाने यशस्वीपणे पार केली. रामाच्या वनवासामुळे आपल्याला हे शिकायला मिळते की आपल्याला जीवनात येणाऱ्या कठीणाईंचा सामना धैर्य आणि पराक्रमाने करावा लागतो. धर्माच्या मार्गावर चालणे नेहमीच कठीण असते, परंतु आपल्याला कधीही त्यापासून विचलित होऊ नये. आपल्या जबाबदाऱ्यांचे पालन करावे, जरी ते आपल्यासाठी कितीही कठीण असले तरीही. आपण दुसऱ्यांना मदत करण्यासाठी नेहमी तयार राहावे. आपल्या जीवनात येणाऱ्या कठीणाईंचा सामना धैर्य आणि पराक्रमाने करावा लागतो. रामाच्या वनवासाची कथा आपल्याला एक प्रेरणा आहे. ती आपल्याला सांगते की आपण जीवनात कोणत्याही आव्हानांचा सामना करू शकतो. रामाचा वनवास हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा प्रसंग आहे. रामाने आपल्या वडिलांच्या आज्ञेचे पालन करण्यासाठी वनवासाला जाण्याचा निर्णय घेतला. रामाने वनवासात असताना अनेक कठीणाईंचा सामना केला, परंतु त्यांनी कधीही हिंमत हरवली नाही. रामाने वनवासात असताना अनेक राक्षसांचा वध केला आणि अनेक लोकांना मदत केली. रामाने शेवटी रावणाचा वध करून सीताला मुक्त केले. रामाच्या वनवासाची कथा आपल्याला अनेक महत्त्वाचे शिकवण्या देते. ही कथा आपल्याला धैर्य, पराक्रम आणि समर्पणाच्या महत्त्वाची जाणीव करून देते. जय श्रीराम, 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 जय श्रीराम.